जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी राहिले आहेत आणि यामध्ये आता आपण आलो आहोत या ठिकाणी नागरिकांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी की नेमकी या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती आहे। तुमच्याकडे भेटण्यासाठी काही उमेदवार येत आहेत का? आमच्याकडे विकासाच्या मागे जाणार, आम्ही वळसे पाटलांच्या मागे जाणार। वळसे पाटील जिकडे जातील तिकडे आम्ही वळसे पाटलांबरोबर शरद पवार साहेबांची आणि अजितदादा साहेबांची युती झालेली आहे। त्या युतीला आमचं सगळं पूर्ण आमचं गाव बहुमती। या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या परिसरामध्ये कशी परिस्थिती आहे नेमकी कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये। चांगली परिस्थिती, कोणत्या उमेदवाराला चांगली परिस्थिती आहे? बाबा, या परिसरामध्ये कशा प्रकारचं राजकीय वातावरण आहे? वळसे पाटलांच्याच मागे समोर या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये समोरून उमेदवार कोण आहे, तुम्हाला काय माहिती आहे का त्याविषयी? आपल्या कळंब राजनी गटात अजून त्यांचे काही उमेदवार निश्चित झालेले नाही आणि आपल्या उमेदवार तिन्ही बी निश्चित झाले, त्यामुळे आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही। कोण आहेत तुमचे 3 उमेदवार? आमचे 3 उमेदवार जिल्हा परिषदेला तुळशीताई भोरे आणि पंचायत समितीला उषाताई कानडे आणि सीमाताई खिलारी, हे आमचे तिन्ही बी उमेदवार निश्चित झाले, त्यामुळं आम्हाला काही अडचण नाही येणार। आणि त्या उमेदवारांचे अजून निश्चित नाही, त्यांचं तुतारी आहे का धनुष्यबाण आहे का काय आहे त्यांचं अजून काही नक्की झालेलं नाही। परंतु राज्य लेवलला शरद पवार आणि अजित पवार ह्या दोन्ही राष्ट्रवादी एक झाले आहेत अशा प्रकारचा संदेश येत आहे, याविषयी तुमचं काय मत आहे? आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं अजितदादांनी सांगितलेलं सगळं घड्याळाच्या चिन्हावर सगळ्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी आणि तुतारी हा पक्षच म्हणजे चिन्ह गोठवलं जाईल ती। परंतु समोरचा उमेदवार सोशल मीडियामध्ये दिसत आहे की तुतारी चिन्हाचं स्कार्फ घालून फिरत आहे, मग यावर तुमचं काय मत आहे? नाही, तुतारी चिन्हच राहणार नाही तर त्याचा काही संबंधच राहणार नाही, तुतारीचा काही संबंधच राहणार नाही। या दादांचं म्हणणं आहे की तुतारी चिन्ह राहणार नाही, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसं आहे, वरती आता माननीय शरददादा पवार साहेब आणि अजितदादा यांची युती झाली आणि पवार साहेबांनी सांगितले सर्व जिल्हा परिषद निवडणुका पंचायत निवडणुका या घड्याळ्या चिन्हावर लढवायच्या आहेत, त्यामुळं तुतारीचा विषय राहणारच नाही कुठं चिन्हाचा। आता जर तुतारी चिन्ह राहिलं नाही तर ते दुसरं कोणत्या चिन्ह घेऊ शकतात? आता त्यांचा प्रश्न आहे कोणतं चिन्ह घ्यायचं, शेवटी त्यांना चिन्ह ते आतापर्यंत तुतारीच्या याच्यावरती प्रचार करायला सुरुवात केली त्यांनी, दरम्यान पहिले धनुष्यबाणावर प्रचार करत होते, त्यांचं नक्की काय खरं आहे? उमेदवार येते समोरचे, त्यांचा पती आंबेगाव तालुका शिवसेनेचा अध्यक्ष आहे आणि ते तुतारी त्यांचे पती त्यांची सौभाग्यवती आता तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवणार होती, परंतु आता तुतारी हे चिन्ह साहेबांनी बंद केले पवार साहेबांनी, त्यामुळे लढणार कशावरती त्यांचं अजून काही निश्चित नाहीये। आपण या ठिकाणी पाहू शकतोय की तुलसी बोर यांच्या समोर असणाऱ्या उमेदवारामध्ये अजून संभ्रम आहे की ते कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवणार। डॉक्टर अतुल साबळे, ABS न्यूज, आंबेगाव, पुणे।